श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता विद्याधर आणि शलाकाने जे काही निंबाळकरांच्या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे घरातली सगळी नाती उद्ध्वस्त झालेली आहेत आणि याचं खापर मात्र आनंदीवर फोडल्यामुळे आनंदीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती अखेर मी या घरातून गेल्यानंतर मालक साहेबांनी त्यांच्या मुलामध्ये जो काही गैरसमज आहे, जो काही दुरावा आहे ते मिटेल या विचाराने अखेर काळजावर दगड ठेवून आता ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात क्षणी आता विद्याधरने गुंडांना फोन करून जिथे आनंदी दिसेल तिथेच तिचा जीव घेण्याचं सांगितल्यानंतर आता त्याच वेळी आता आबा सुद्धा आनंदीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा आबांनी आनंदी घर सोडून गेल्याचं समजतात. आबांनी अखेर युगेंद्र समोर हात जोडून सांगितलेलं असतं की मालक साहेब माझी आनंदी दृष्टीहीन आहे, तिला दिसत नाहीये आणि आनंदीला वाचवा, ती खूप मोठ्या संकटात अडकली आहे. मालक साहेब मी तुमच्या समोर हात जोडतो असं म्हणताच आता युगेंद्रला खूप मोठा धक्का बसतो. आनंदीचं भयानक सत्य अखेर आभांकडून समजल्यानंतर युगेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली असते. या सगळ्याचा जाब शिल्पाला युगेंद्र विचारतो आणि दुसऱ्याच क्षणी आनंदीच्या शोधात बाहेर पडतो. जमीन आसमान एक करून युगेंद्र आनंदीला शोधण्याचा आता विद्याधरच्या गुंडांनी आनंदीवर ट्रक घालून तिला मारण्याचा प्रयत्न करतात. युगेंद्र शेवटच्या क्षणाला आनंदीचा होणारा अपघातापासून बाजूला सरकून स्वतःवर मात्र त्यांनी खूप मोठं संकट ओढवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मात्र पृथ्वी समोर सुद्धा विद्याधरचा हा खरा चेहरा आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे सविस्तरपणे जाणून घेऊया, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आता घरामध्ये जे काही चाललेलं आहे त्यामुळे घरातलं कुणीही आपल्या रूममधून बाहेर यायला तयार नसतं आणि एकमेकाचं तोंड सुद्धा बघायला तयार नसतं आणि शलाका विद्याधर मुद्दामूनच या सगळ्याचं खापर आनंदीवर फोडत या सगळ्या गोष्टीला तिला जबाबदार ठरवत कोसवत असतात. बिचारे आनंदी सुद्धा आतून तुटलेली असते. तिच्या पद्धतीने ते सगळं काही जोडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु विद्याधर हा युगेंद्र आणि मुलांच्या मधला जो काही दरार आहे ते त्याला कायम तसंच ठेवायचं असतं. त्यामुळेच विद्याधर युगेंद्रच्या विषयी मुलांच्या मनात नको नको ते भरून फक्त मुलांच्या मनात द्वेष निर्माण केलेला असतो. त्यामुळे आनंदी आता ठरवते की मी या घरातून जाण्याने या घरातलं वातावरण निवडणार असेल आणि बाप मुलामधला दुरावा मिटून ते जर प्रेमाने एकत्र येणार असेल तर माझ्यासाठी आणखी काय हवं आहे, मी मालक साहेबांसाठी एवढं त्याग करू शकते. तर प्रेक्षकांनो, आनंदीची मजबुरी माहिती असते, तिला दिसत नसतं ती कुणाच्याही आधाराशिवाय आता त्या घरातून बाहेर पडणार, परंतु दारातली तुळस मात्र आनंदीला थांबवत असते. जणू काही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आनंदी, तुझ्याशिवाय घराला घर पण नाहीये, तू या घरातली लक्ष्मी आहेस, तू जर हे घर सोडून गेली तर सगळं घर काही अस्तव्यस्त होईल आणि त्या नराधम विद्याधरची इच्छा पूर्ण होईल. पण आनंदी तुळशी मातेला हात जोडून म्हणते की नाही तुळशी माता, मला सुद्धा माहिती आहे मी हे घर सोडून जाणं योग्य नाही, परंतु घरातलं जे वातावरण आहे ते माझ्यामुळे गडबड झालेलं आहे असं मला वाटतं. मी जाण्याने या घरातलं सुख शांती परत येणार असेल तर मी का स्वतःला इथे थांबवू. मला माहिती आहे मालक साहेबांनी मला जबाबदारीने या घरात आणलं, परंतु मालक साहेबांची जबाबदारी हे सुद्धा आहे की समिताताईनंतर त्यांची मुलांची काळजी घेणं, त्यांना हवं नको ते पाहणं. मुलांनी सुद्धा त्यांच्या समोर असं हट्ट धरलेला आहे की बायको किंवा मुलं एक मालक साहेबांना निवडायचं आहे, परंतु मालक साहेब माझी जबाबदारी अर्ध्या सोडणार नाहीयेत. म्हणून काय झालं, मला माझं कर्तव्य निभावावं लागेल. तुळशी माता, तू कायम सत्याची बाजू घे आणि मुलांच्या मनात जे काही गैरसमज आहे ते लवकरात लवकर दूर होऊ दे. त्यांचे वडील देव माणूस आहे हे त्यांना समजू दे आणि हे सगळं काही घडवणारा हा विद्याधर, त्याला फक्त या घराची ताटातूट करायची आहे. तर आता आनंदी मालक साहेबांचा सुद्धा पाया पडून त्या घरातून निघालेली असते. बिचारी आनंदीला डोळे नसल्यामुळे तिला व्यवस्थित दिसत नसतं, परंतु स्वतःच्या अंदाजाने आणि हुशारीने ती कसं तरी आता घराबाहेर पडलेली असते आणि ती नेहमीच्या ज्या मंदिरात जाते त्या मंदिरात जाऊन रात्री आराम करते. दुसरीकडे आता आरती आणि आरची आबांना घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलेले असतात. मालक साहेबांची मुलं आनंदीला आई म्हणून किंवा मालक साहेबांची बायको म्हणून स्वीकारायला तयार नाहीयेत. तिला त्या घरातून जाण्यासाठी सांगतायत, डिवोर्स पेपरवर सही करायला सांगतायत. आम्ही त्या मुलांना सत्य दाखवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु विद्याधर हा उलट मालक साहेबांवर खोटे आरोप करून मुलांच्या नजरेत त्यांना पूर्णपणे पाडलेला आहे. त्यामुळे सध्या घरात खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. मालक साहेब खूप चिडलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आनंदी मात्र होरपळून निघते. हे समजल्यानंतर आबांना काय करावं काय नाही काही समजत नाही. त्यांना खूप काळजी वाटत असते
आनंदी हे सगळं कसं सांभाळून घेईल? अगोदरच नीतीने तिच्यावर एवढा मोठा अन्याय केला आहे. तिला डोळे नसल्याने तिची मजबुरी कोणीही काढून घेतो. त्यानंतर आता आबा म्हणतात की पोरीनो तुम्ही इथेच बसा. मी एकदा आनंदीकडे जाऊन काय होतं आणि मालक साहेबांच्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न करीन. आणि आनंदीला मला डोळे भरून बघायचं आहे. तिला मला सांगायचं आहे की शेवटपर्यंत तू लढ आणि नेहमी सत्याचा विजय होतो. तू अजिबात घाबरू नकोस. एक दिवस मुलांना सत्य समजल्यानंतर ते स्वतःहून आनंदीला युगेंद्र साहेबांची बायको म्हणून स्वीकार करतील. तर आता आरती म्हणत असते आबा मी सुद्धा येते तुमच्याबरोबर. आनंदीला मला असं एकटीला सोडून घरी यायची इच्छाच होत नाहीये. तर इकडे घरातील सगळेजण घरात सगळीकडे माई बापू आनंदीला शोधत असतात. माई म्हणते की आनंदी रोज सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात असणारी आज कुठे का दिसत नाहीये. त्यानंतर ती सगळीकडे आता तिला शोधत असतात. परंतु आता माई आणि बापूंना खूपच काळजी वाटत असते. शिल्पालाही प्रश्न पडलेला असतो की ही मुलगी नक्की आहे कुठे. त्यानंतर आता माई आनंदीचं सामान पाहते तर तिचं सामान सुद्धा तिथे नसल्यामुळे माईंना आता खूपच काळजी वाटत असते. माई म्हणते आनंदी घर सोडून गेली की काय? अरे देवा आता काय करायचं? शिल्पा म्हणते गेली असेल तिच्या माहेरी आणि स्वतःहून जर या घरातली पिढा बाहेर गेली असेल तर मला वाटतं त्याला परत आणण्याची चूक करू नका. त्यावर माई म्हणते शिल्पा अगं तुला माहिती आहे ना आनंदीची जबाबदारी युगेंद्रने घेतली आहे. ती जर असं न सांगता घर सोडून गेली असेल तर आता माई बापू युगेंद्रला आनंदी घर सोडून गेल्याचं सांगताच युगेंद्र सुद्धा आता ही बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसतो. शिल्पा म्हणते युगेंद्र टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. ती तिच्या माहेरी गेली असेल उशीर का होईना परंतु त्या मुलीला सद्बुद्धी आली म्हणायची. तेव्हा युगेंद्र म्हणतो ताई साहेब आनंदी नक्की तिच्या घरी गेली आहे का हे आपल्याला कसं कळणार? त्याच वेळी आरती आणि आभा तिथे येतात. त्यावर आता विद्याधर म्हणतो ए म्हाताऱ्या सकाळ सकाळी इथे का आलास? तुझ्या आनंदीला आम्ही स्वतःहून पाठवलं नाही. तुझ्या घरी ती स्वतःहून मर्जीने आली आहे गेली आहे आणि तू परत तिथे तिला पाठवण्यासाठी किंवा मालक साहेबांची समजूत घालण्यासाठी करण्यासाठी आला असेल तर त्याची काहीच गरज नाही. ती तुझ्याकडेच राहू दे. त्यावर युगेंद्र म्हणतो विद्याधर तोंड सांभाळून बोल. या सगळ्यामध्ये पडायची तुझी काहीच गरज नाही. तेव्हा आता युगेंद्र विचारतो आबा काय झालं सकाळ सकाळी तुम्ही इथे आनंदी आले का तिकडे? तुम्हाला काही माहिती आहे का आनंदीबद्दल? तेव्हा मात्र आबांना धक्काच बसतो. आबा विचारतात आनंदी नाही आहे इथे. मला आरतीने घरातल्या घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं त्यामुळे आनंदीला मी भेटायला आलो आहे. युगेंद्र म्हणतो आनंदी मला वाटतं रात्रीच घर सोडून गेली आहे. रात्री आनंदी कुणालाच काही न सांगता घर सोडून गेल्यामुळे आबांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता आरती आबांना तिथेच खुर्चीवर बसायला सांगतात. आता लगेच युगेंद्र आबांना पाणी आणून देतात. आबांना खूप काळजी वाटत असतात. आबा म्हणतात मालक साहेब माझी आनंदी कुठे गेली असेल? अरे कवळी पोर आहे माझी. शिल्पाही म्हणते या पोरीला अक्कल नाहीये का? एक तर हिच्यामुळे आज आमच्या घरात फूट पडली आहे. कुणाच्याही घशाखाली एक घास उतरत नाही आणि त्यात हे घर सोडून सगळ्यांनी जर हिच्या मागे लागायला पाहिजे का? तेव्हा आता माई छायाला विचारते छाया तुला काही बोलली का आनंदी? काही सांगितलं का? तेव्हा आता छाया सांगते की घरातलं वातावरण पाहून आणि घरात कोणीही जेवत नाही कुणीही व्यवस्थित झोपत नाही हे पाहून आनंदी खूपच नाराज होती. ती खूप अस्वस्थ होती. रात्री खूप विचारात गुंतली होती. ती या सगळ्याला स्वतःला जबाबदार ठरवत होती. आणि त्यानंतर मी गेल्यानंतर ती कधी घर सोडून गेली माहिती नाही. तेव्हा आता युगेंद्रला झोपेतच आनंदी त्याच्याजवळ येऊन पाया पडते असा भास होत होता. आणि युगेंद्र म्हणतो आनंदी माझ्या रूममध्ये आली होती जाताना मला वाटतं ती शेवटचा निरोप घ्यायला आली होती माझ्या रूममध्ये. आबा म्हणतात मालक साहेब तुम्हीच काहीतरी करी. माझ्या आनंदीला दिसत नाहीये. माझ्या आनंदीला देवाने डोळे का नाही दिले? आजच्या या जगात डोळे असणाऱ्यावर काय काय अन्याय होतात काय काय संकट येतात माहिती आहे ना? एक स्त्री म्हणून बाहेरच्या दुनियेत वावरणं किती मुश्किल आहे. माझी ही बिना डोळ्याची पोर कुठे गेली असेल? कुठे काही संकटात तर नसेल ना? त्यावर मात्र आनंदी आंधळी आहे हे सत्याने युगेंद्रच्या पायाखाली जमीन सरकते. ते विचारतो आबा काय बोलता तुम्ही? आनंदी आंधळी आहे म्हणजे तिला डोळे नाही आहेत म्हणजे याचा अर्थ काय? त्यावर आता आरती सांगते की हो मालक साहेब आनंदीला दिसत नाहीये आणि हे सत्य तुमच्यापासून लपवून ठेवण्यासाठी या शिल्पाताईने सांगितलं होतं. तेव्हा मात्र युगेंद्र विचार करतो इतके दिवस आनंदी आंधळी असून सुद्धा एका चांगल्या माणसाप्रमाणे सगळं काही करत होती आणि ते सगळं काही हॉटेलमध्ये तिचं दुसरीकडे बघणं आणि मी मेकअप केल्यानंतर ती आरशाऐवजी भिंतीकडे बघणं हे सगळं काही त्याचीच लक्षण होती. मी का नाही ओळखू शकलो? मला ही गोष्ट का लक्षात आलं नाही?
तेव्हा आता आरती सांगते की मालक साहेब तुमच्या घरात फक्त तुम्हाला सोडून सगळ्यांना ही गोष्ट माहिती होती आणि मालक साहेबांना हे सत्य कधीच सांगायचं नाही असं शिल्पाताईने सांगितल्यामुळे आनंदी तुमच्यापर्यंत हे सत्य कधीच पोहोचणार नव्हती याची काळजी घेत होती आणि सगळ्यांना तसं सांगितलं होतं कारण तसं या शिल्पाताईने धमकी दिली होती की हे सत्य जर तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तिची हालत कुत्र्यासारखं करीन असं सांगितलं होतं. तेव्हा मात्र युगेंद्र शिल्पाकडे रागाने बघतो आणि म्हणतो शिल्पाताई आनंदी सापडल्यानंतर या सगळ्याचा जाब मी तुला विचारणार आहे परंतु तू एक बाई म्हणून कलंक आहेस. तर आता लगेच युगेंद्र पोलिसांना फोन करतो आणि आनंदी घरातून गायब आहे आणि लवकरात लवकर तिचा शोध घ्यायला सांगतात. आता पृथ्वी मिताली प्रांजल यांना सुद्धा आनंदी घरातून गायब असल्याचं समजल्यामुळे त्यांना सुद्धा फारसा आनंद झाला नसतो. मिताली म्हणते पृथ्वी दादा तुला माहिती आहे ना आनंदी आंधळी आहे असं असताना ती घर सोडून गेली हे माहिती नाही परंतु काळजी वाटते रे. प्रांजल म्हणतो स्वतःहून गेली आहे ना मग आपल्याला काय करायचं आहे. तेव्हा आरती पृथ्वीला म्हणते जर माझ्या आनंदीला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाहीये. तुझ्या अहंकारा इगो आणि राग आहे ना या सगळ्याचा तुला हिशोब चुकता करायचा आहे. तू सत्याची बाजू सत्य समजून न घेता तुझ्या खोट्या राक्षस काकावर विश्वास ठेवला आहेस ना त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. त्यावर मात्र पृथ्वी म्हणतो की हे बघ तुम्ही दोघी बहिणींना आमच्या आयुष्यात येऊन खूप मोठी चूक केली आहे आमचं आयुष्य बर्बाद केलं आहे. तर आता स्वतःहून युगेंद्र आनंदीला शोधायला बाहेर पडलेला आहे. आनंदी मात्र आता देवळात बसून देवाकडे प्रार्थना करत असते देवा आता मी त्या घरातून बाहेर तर पडली आहे पण कुठे जाणार काय करणार मला काहीच माहिती नाही. मी कुणावरही ओझं बनून नाही राहायचंय. मी जर माझ्या आबाकडे गेले तर आबा खचून जातील. त्यांनी माझ्या लग्नाचे संसाराचे काही स्वप्न बघितले आहेत. माझ्या आयुष्यात 2 सुखाचे दिवस आलेत म्हणून ते आनंदात होते परंतु मी जर परत त्या घरी गेल्यानंतर ते कोसळून जातील आणि माझ्या 2 बहिणी आहेत बिना लग्नाचे त्यांचे सुद्धा लग्न नाही झालं तर माझ्यामुळे अडथळे आले तर आता पुढचा मार्ग तू दाखव देवी आई. तर आबांनी सांगितलेलं असतं की आनंदी त्या एका मंदिरात जात असते. त्या मंदिरात आता युगेंद्र पोचतो तर आनंदी लगेच आता गाडीचा आवाज ऐकून एका कोपऱ्यात जाते. ते पुजाऱ्यांना सुद्धा विचारतात इथे एक मुलगी होती आहे का. तेव्हा पुजारी सांगतात की रातभर ती मुलगी इथेच बसून होती खूप रडत होती परंतु आता सकाळी कुठे गेली काहीच माहिती नाही. तेव्हा पुजारी आता कोणत्या दिशेने गेली हे युगेंद्रला सांगताच युगेंद्र हा तिथून जात असतो. इकडे विद्याधर आता गुंडांना फोन करत आनंदीचा फोटो देतो आणि म्हणतात की ही मुलगी कुठे असेल तिथेच तिला संपवायचं जिवंत ती परत घरी येणार नाही त्यासाठी मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतो परंतु तिचा आज खेळ संपायला पाहिजे. तर त्याच वेळी विद्याधरचं हे बोलणं पृथ्वीने ऐकलेलं असतं आणि त्याला धक्का बसतो. पृथ्वी विचारतो काका तू आनंदाचा जीव घ्यायला गुंडाला सुपारी दिली आहेस. अरे एका माणसाचा जीव घेणं म्हणजे काही किड्यामुंग्याचा खेळ नाहीये जीव नाहीये. ते विद्याधर म्हणतो नाही पृथ्वी आत्ता माघार घ्यायचं नाही. तेव्हा आता पृथ्वी लगेच युगेंद्रला फोन करतो. पृथ्वीचा फोन बघून युगेंद्र उचलत नाही. तेव्हा सारखंच मिताली आणि पृथ्वी फोन करत असतात. त्यामुळे पृथ्वी म्हणतात बाबा अहो काकांनी गुंडांना फोन करून आनंदाचा जीव मारायला सांगितलेला आहे. त्यावर युगेंद्र म्हणतो या विद्याधरची एवढी मजल हा का आनंदीला त्रास देतो काय माहिती पण मी जिवंत असताना आनंदीला कोणीही हात लावू शकणार नाही. तर युगेंद्र हा सगळ्यांना आणि आनंदीचा फोटो दाखवत तिला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी हातात आपलं सामान घेऊन आनंदी रस्त्याच्या कडेला जात असते. तेव्हा मात्र युगेंद्र तिला पाठीमागून पाहतो आणि त्याला बरं वाटतं आणि तेव्हा तो आनंदी म्हणून गाडी थांबवून आनंदीच्या मागे पळणार. त्याच वेळी विद्याधरच्या गुंडाला सांगितलेलं असतं की ती गुंड आता ट्रक घेऊन आनंदच्या दिशेने जात असतात. आता आनंदीला दिसत नाही ही गोष्ट युगेंद्रला माहिती असल्यामुळे तो आता आनंदी म्हणून जोरात आवाज देतो आणि समजतं की तेव्हा आनंदीला समजतं की मालक साहेब तिच्या पाठीमागे आहेत तिला शोधत आली आहेत. तेव्हा ती वळून पाहणार तेवढ्यातच ट्रक आता आनंदीला उडवणार परंतु त्याच वेळी युगेंद्र हा आनंदीला ढकलून देतो आणि स्वतः मात्र ट्रकच्या भरधाव वेगेच्या संकटात तो अडकलेला असतो परंतु फारसं फक्त घसरल्यामुळे त्याला तेवढं थोडंसं खरचटलेलं असतं. तेव्हा मात्र आनंदी साहेबांना म्हणते की मालक साहेब तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला लागलं तर नाही ना. त्यावर आता युगेंद्र आनंदीची माफी मागतो आणि म्हणतो आनंदी तुला दिसत नाहीये तुला डोळे नाहीत ही गोष्ट मला समजायला खूप वेळ लागली. मी तुला या घरात जबाबदारी म्हणून आणलं होतं परंतु तुझी मजबुरी तुझं कष्ट मी समजू शकलो नाही. मला माफ कर परंतु यापुढे तू माझी अजून जास्त महत्त्वाची बायको म्हणून मी तुझा स्वीकार करतो असं म्हणून आता आनंदीला घरी घेऊन येताच शिल्पा आणि विद्याधर या दोघांचेही आता इथे खूप मोठा समाचार घेत युगेंद्र त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली जातात. आनंदी मात्र युगेंद्रला म्हणत असते की मालक साहेब नको मी खरंच त्या घरात परत आणेने खरंच तुमच्यात मतभेद वाढतील
मुलांमधला गैरसमज वाढेल, त्यामुळे मला इथेच सोडा. परंतु तुम्ही तुमच्या मनातल्या मुलांचा विचार करा, त्यांना समजवा. परंतु विद्याधर चा खरा चेहरा पृथ्वीसमोर आल्याने पृथ्वी म्हणतो की नाही आनंदी, मला माफ कर. तू या घरात असणं महत्त्वाचं आहे. तुझं असणं या घराला महत्त्वाचं आहे. असं म्हणून आता आनंदीचा जो काही त्या घरातलं अस्तित्व आहे ते सगळ्यांनी मिळून तिला दाखवून दिलेलं आहे.